काव्याने दिली पार्थला बेडरूम मध्ये झोपण्याची परवानगी, तर जीवाने नंदिनीला सॉरी म्हणण्यासाठी पूर्ण बेडच सजवला। होत आहे नव्या प्रेमाची सुरुवात। लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा सुंदर असा प्रोमो आलेला आहे। त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नंदिनी ही काव्याची चांगलीच कानउघडणी करते। रम्या ही पार्थ सोबत खूपच जास्त क्लोज वागते। हे नंदिनीला सहन होत नाही आणि त्यात तिला कळतं की पार्थ रम्याला सोडायलाही गेला होता आणि आणायलाही गेला होता। हे कळल्यावर नंदिनी आता खूप संतापलेली असते आणि मग ती काव्याला ओरडते की पार्थ नवरा आहे तुझा आणि आपल्या नवऱ्यावरती सहजासहजी असा कोणालाही हक्क कसा गाजवू देतेस तू। नंदिनी ही काव्याला खूप छान प्रकारे सगळं काही समजावते आणि काव्यालाही ते काही अंशी पटलेलं असतं। तेव्हा आता पार्थ नेहमीप्रमाणे रात्री हॉलमध्ये झोपायला निघालेला तो त्याची उशी घेऊन बाहेर जाणार इतक्यात काव्या त्याला थांबवते आणि म्हणते आजपासून तुम्ही इथेच झोपा। हे ऐकल्यावरती पार्थ एकदम शॉक होतो। त्याला त्याच्या कानावरती विश्वासच बसत नाही। तो त्याचे कान चोळत काव्याला म्हणतो बहुतेक माझ्या कानामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय, तुम्ही काय म्हणालात? तेव्हा काव्या चिडून म्हणते व्यवस्थित आहेत तुमचे कान, तुम्हाला जे मी काही बोलले तेच ऐकायला आलं। आजपासून तुम्ही इथेच झोपा। काव्याच्या अशा बोलण्याने पार्थ खूपच खुश होतो। त्याला विश्वासच बसत नाही की काव्या हे सगळं बोलत आहे। तर आता दुसरीकडे दाखवतात जीवाही नंदिनीला सॉरी म्हणण्यासाठी पूर्ण बेडवरती कपड्यांनी सॉरी असं लिहितो। नंदिनी आल्यावर ती हे सगळं बघते तेव्हा जीवा तिच्या समोर येतो आणि तिला म्हणतो मला कोणीतरी सांगितले आहे की बॉस इज ऑलवेज राईट आणि काहीही झालं तरी नवऱ्याने बायकोची माफी मागायची असते। हे ऐकल्यावरती नंदिनी जीवाकडे रागाने बघते। जीवा आता तिच्यासाठी एवढं सगळं करतोय म्हटल्यावरती नंदिनी नक्कीच त्याला माफ करेल। तर या चौघांच्याही आयुष्यामध्ये प्रेमाची सुरुवात झालेली आहे। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।